उद्धव ठाकरे यांनी आज सिल्वर ओकवरती जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि या दोघांमध्ये सुद्धा सुमारे 1.5 तास चर्चा झाली आहे। महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीच्या संदर्भात या दोघांची बैठक झाल्याचं कळतंय। महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता आणि यावरून शरद पवार यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली होती, बोलून दाखवली होती। याबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुद्धा होऊ शकते आणि यासोबतच विधिमंडळ विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। वेदांत नेप आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। अधिकची वेदांत, एक महत्त्वाची बैठक म्हणू शकतो, कारण गेल्या काही दिवसांच्या महाविकास आघाडीमधल्या ज्या कुरबुरी होत्या, जी नाराजी होती, त्यावरती सुद्धा चर्चा झाली आहे आणि विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही बोलणी झालेली आहेत। यावेळी विधानसभा निकालानंतर तशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नव्हती आणि त्यामुळेच शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहावा यासाठी ते पुढाकार घेताना पाहायला मिळाले आणि आजच्या बैठकीमध्ये समन्वय राहावा, एक वाक्यता राहावी महाविकास आघाडीमध्ये, त्या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। ज्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये काँग्रेसचे नेते सुद्धा एकत्रित येतील आणि महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आहेत ते एकत्रित बसून पुढची जी रणनीती असणार आहे महाविकास आघाडीची त्याबाबत चर्चा करेल। आजच्या बैठकीत सुद्धा 2 प्रमुख नेत्यांनी या सगळ्या रणनीती संदर्भात चर्चा केलेली आहे। त्याशिवाय राजकीय आणि सामाजिक जे विषय आहेत राज्यातले सध्याचे, त्या संदर्भात सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। सोबतच विधानसभा विरोधी पक्ष नेत्या संदर्भात निर्णय झालेला नव्हता। खरं तर मागच्याच अधिवेशनामध्ये हा निर्णय होईल वाटत होतं, मात्र पुन्हा एकदा जो समन्वयाचा अभाव होता त्यामुळे हा निर्णय होऊ शकला नाही। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय घ्यायचा आहे हे सुद्धा या बैठकीत ठरलेलं आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका दिसते। जसं ठाकरेंची शिवसेना म्हणते आम्ही स्वबळावर लढणार आहोत, त्यामुळे इतर पक्षांना महाविकास आघाडीतल्या विश्वासात घेऊनच पुढची जी रणनीती असणार आहे महाविकास आघाडीतील पक्षांची ती ठरवली जाईल। त्यामुळे पुढील आठवड्यात एक एकत्रित बैठक होईल आणि त्यानंतर पुढची जी रणनीती असेल, मग स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकांच्या निवडणुका असतील त्या संदर्भात ठरवली जाईल। मात्र एक वाक्यता राहावी यासाठी जे महत्त्वाचे नेते आहेत ते एकत्र येऊन पुढची रणनीती ठरवताना पाहायला मिळतात। यामिनी, अगदी वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।